हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम. बेस कमी करा हो या माईकचा बेस. हॅलो, बेस हा कमी करा, बेस शार्प करा, शार्प. हॅलो हॅलो हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. आज या भांडूप नगरीमध्ये शंभो साई ग्रुप रमाबाई नगर भांडूप यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमने सामने डबल बारीचा हा जंगी सामना आयोजित केलेला आहे. मी स्वतः संदीप पुजारे, मुक्काम पोस्ट नाडण, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि माझ्या जोडीला आहेत माननीय समीर कदम बुवा, मुक्काम पोस्ट पोखरण, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. तर आम्हा दोन्ही बुवांना इथे येऊन भजन करण्याची सुवर्ण संधी शंभो साई ग्रुप भांडूप यांच्या वतीने सुवर्ण संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पकवाजवादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी सन्माननीय शैलेश राणे बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे नेवगी बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे
प्रशांत देवळेकर बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल या ठिकाणी जवळजवळ 4-5 यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहेत. प्रत्येकाची काही नावं घेत नाही. प्रशांत जेटे, रासम साहेब, सगळ्यांचे मी श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन्ही बुवांची साऊंड सिस्टीम लाभलेली आहे. अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे कैलासवासी पुरुषोत्तम जावडेकर यांच्या आत्म्याला चिरच शांती लाभो अशी त्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना करून श्री गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री महादेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री गांगेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री पावणाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री भराडे आईच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी या आमने सामने डबलवारीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो 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 नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा माय बापा परब्रह्म तू परमात्मा परब्रह्म तू परमात्मा निर्गुण निर्विकार परमेशा दशांगुळे भरून मुरला दशांगुळे भरून मुरला साष्टांग नमन तुझला हे जगदीशा
पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री महादेश्वर श्री गांगेश्वर श्री पावनाई देवी श्री भावका देवी श्री कुणकेश्वर श्री रामेश्वर श्री गुरुदेव दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरिहर हरिहर हरि हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य जयराम घाडीगावकर सुप्रसिद्ध भजनकार विजय पुजारी या ठिकाणी हॅलो हॅलो या ठिकाणी अतिशय हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी डबल बारी भजनाचा या मंडळाने ठेवलेला आहे आणि दोन बुवा निवडलेले दोन्ही बुवा गावातून आणलेले समीर कदम बुवा म्हटल्यानंतर आमच्या सिंधुदुर्गाची शान आहे कारण गोड गळ्याचे म्हणजे अतिशय सुंदर आवाज बुवांचा जर चांगला तर चांगलाच सांगण्याची सवय आहे माझी फक्त त्या मंडळाने आज विचार करून दोन बुवा निवडल्याने एक टकलोनी एक दाताडो बाकी आवाज बिवाज त्यांचं सगळं चांगला फक्त त्यांना बोलाक भीती वाटतं नाही तर चावतात ते मध्येच होय पण अतिशय सुंदर बुवा भजनही त्यांचं चांगलं आहे आणि मनोरंजनाचे तर बादशाह जवळजवळ मला वाटतं 15 दिवस झाले भांडूपमध्ये येऊन म्हणजे बारिया त्याच्यामुळे ते 15 दिवस आधीच लिहिले आहेत भांडूपात पण स्टेजवर येऊ काही 1 तास लावला नाही बाकी बरे होय होय बिर्याणी आणलेली आहे म्हणतो पुलाव असू दे या ठिकाणी भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन त्यामुळे भजनाची सुरुवात माझ्याकडे आहे भजनाची सुरुवात करूया मनोरंजन 100% होणार कारण थोडा वेळ पण झालेला आहे बारीला त्यामुळे सुरुवात करूया 100% मनोरंजन तुमचं होणार कारण भावंतरीचे हळवे जसे जुई फूल भावंतरीचे हळवे जसे
सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नामाले सूर भरवले तुझे नामाले सूर भरवले तुझे नामाले पक्वाचा आवाज येत नाही आ आ आ हरि ओम हरिहर परब्रह्मा आवत या हरि भजनाया रंग भरू दे तुझिया हरि भजना सारे घस पद गप हरि ओम हरिहर परब्रह्मा आवत या हरि भजनाया रंग भरू दे तुझिया हरि भजना सारे घस पद गप मुरलीधर ब्रह्म सदाशिव स्वयोदा में नटला यो नाम नटला ऐसा विठ्ठल परमात्मा जाना हरे अर्जुना विराट स्वरूप धावनी निर्गुण निर्विकार राहिला अर्जुना विराट स्वरूप धावनी निर्गुण निर्विकार राहिला ब्रह्मांडाचा धनी परमात्मा म्हणती जाला ब्रह्मांडाचा धनी परमात्मा म्हणती जाला
अरे मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलवणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन धाडलं बोलवणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी निघालो रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या ग पायी शिर्डीला आला 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 धाडलं बोलवणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन धाडलं बोलवणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला वाट ही सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकती त्याही अंबरी धाडलं बोलवणं जणू साईनं ते म्हणाला तो पालखी घेऊन धाडलं बोलवणं जणू साईनं ते म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी चालू करतो आणि गजरातनं आम्ही वेळ घेऊ दोन्ही बुवांनी मगाशी प्रशांत जेट्टे साहेबांनी ज्यावेळी पहिलं श्रद्धांजली वाहिली आणि सांगितलं की
संदीप पुजारी बुवा पहिली सुरुवात करतील आणि 2 नंबरला बसलेले समीर कदम नंतर सुरुवात करतील. तू पाठी टेका का लागलो पाटणं टेकावं देवा. असू दे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया कारण एवढा बोललेला आता समीर कदम बुवा किती बोलतील बघा. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा. रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी. बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी. लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी. सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर. तुझी हार बाळा वासविता